तर आजच्या दिवसातील ही बक्षीस पात्र फेरीतील लढत आहे. जो संघ जिंकेल तो टॉप 3 मध्ये प्रवेश करेल आणि पाहूया कुठला संघ असेल. आमने की आमनेपाडा 3 षटकांची ही लढत आहे. नाणेफेकीचा कौल योगेश मूर्ती आमने संघाने मात्र प्राप्त केला आणि प्रथमतः या ठिकाणी बॅटिंग करता निर्णय त्याने स्वीकारलाय. जर पंचांना जर वाटलं तरच आपण चेंडू बदली करू शकता, अन्यथा कुठल्याही संघाला चॉईस चेंडू दिला जात नाहीये. सलामी जोडी खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकाल सत्यम दलवी, दुसरीकडे आपण पाहू शकाल किरण दलवी आणि या गोलंदाजीसाठी आता मात्र पाहू शकाल संकेत पाटील आहेत. आणि मी जय बुलेत आमनेपाडा संघाला एक विनंती करतोय की एखादा विकेट्स बाद झाला किंवा एखादा मोठा फटका आला तर आपण एकत्रित येऊ नका, कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. म्हणजे आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे. त्या अनुषंगाने मी विनंती करतो की कुठल्याही प्रकारे तुम्ही एकत्रित येण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. नंतरचे एक जबरदस्त क्रिकेटर मिस्टर मोरेश्वर सुतार यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला मी या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तर सामन्याला होते सुरुवात. सलामीचे फलंदाज सत्यम दळवी आणि किरण दळवी. पहिलं षटक घेऊन गोलंदाज संकेत. पहिला बॉल सत्यमसाठी उंच उडवलाय, आउटस्टँडिंग फटका, बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि फटका खेळल्यानंतर आपण सत्यमची जर स्टाईल पाहिली तर एखादा फोटोशूट साठी मात्र नक्कीच ती पोज असावी. चेंडूकडे फक्त पाहतच राहिले, एवढा त्याचा कॉन्फिडन्स होता त्या फटक्यामध्ये. काय जबरदस्त सुरुवात. पहिल्याच चेंडूवरती हानाघाती प्रहार संकेत पाटीलच्या चेंडूवरती पाहायला मिळाली. 6 धावांना आपल्या स्वतःचं खातं आणि संघाचं अकाउंट त्याने ओपन केले. अगदी स्लॉट मध्ये पडलेला चेंडू होता, आकाशाला गवसणी घातली या फटक्यानं. चेंडूचा अक्षरशः लिंबू बनवलाय फलंदाज सत्यम दळवीनं. पहिल्या बॉलवर षटकार, पुढचा बॉल ओव्हर द विकेट. याही वेळेला बॉटमॅनचा चांगला वापर, मात्र यावेळेला गॅप शोधलाय 2 खेळाडूंच्या मधून. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, हा चौकार. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ सुरू आहे. या पहिल्या 2 चेंडूवरती दुसऱ्यांदा मात्र सेमी रेषेचं दर्शन चेंडूला घडवलं. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि 10 फलकावरती आता मात्र डबल फिगर मध्ये आकडा पाहायला बोलतोय. बिन गडीबाद 10. पायांच्या दिशेने येणारे चेंडू नेहमीच चांगल्या प्रकारे टोलावलेले आहेत सत्यम दळवीनं. हा त्याचा कुठेतरी स्ट्रॉंग झोन म्हणता येईल. त्याच्या पुढ्यात बॉल पडला की मात्र त्या चेंडूचा कार्यक्रम केल्याशिवाय तो राहत नाहीये. जबरदस्त सुरुवात करतोय. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर आलाय चौकार. धावसंख्या बिनबाद 10. योगेश स्मृती आमने संघ प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर. ओहो, आणखी एक कमजोर बॉल, फुल टॉस हा देखील चाललाय. जातोय 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 आणि गेला बाहेर, षटकार. खराब चेंडू आणि खराब गोलंदाजी ज्या संकेत पाटीलने आज दिवसभरामध्ये आपण जर पाहिले तर जबरदस्त कंदुशी गोलंदाजी केली. तब्बल 6 विकेट्स या पूर्ण दिवसभरामध्ये प्राप्त केल्या. परंतु बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच कुठेतरी संकेत पाटीलवरती मात्र नक्कीच हल्ला बॉल चढवला जातोय. कारण 3 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताले. 3 चेंडूमध्ये 2 षटकार पाहिले आपण, 1 चौकार पाहिले. 16 धावा धाफलक्यावरती आणि आता मात्र नक्कीच 25 सुद्धा मात्र त्या ठिकाणी काहीतरी चर्चा करतात की एक्झॅक्टली हा चेंडू फेर आहे की. तर ऑनफिल्ड पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. फुलटॉस बॉल होता, भिरकावून दिला होता सीमारेषा पलीकडे, स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. मात्र पंचांच्या मनात शंका आहे आणि त्यामुळेच आता टेक्नॉलॉजीचा इथे वापर करण्यात येत आहे. परंतु काही धुवाधार फलंदाजी पाहायला मिळते सत्यम दळवीकडून. या अगोदरच्या सामन्यांमध्ये सत्यमची बॅट एवढी तळपली नव्हती. खरं तर किरण फार चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत होता. किरण नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे, एकही चेंडू खेळलेला नाहीये. परंतु या मॅचमध्ये, महत्त्वाच्या मॅचमध्ये कॅप्टननं कर्णधार पदाला साजेसा खेळ करायला सुरुवात केली आहे. अतिशय विस्फोटक सुरुवात आमने संघाकडून पाहायला मिळते. आणि टीव्ही पंचांचा निर्णय आलाय, इट्स नो बॉल. पुढचा बॉल असेल फ्री हिट. ओव्हर वेस्ट हाय फुलटॉस बॉल होता. योग्य दिशा दाखवली त्या बॉलला. पुढचा बॉल फ्री हिट आहे. आणखी एक संधी चालून आलेली आहे सत्यम दळवीकडे. गोलंदाजावर प्रेशर. संकेत फ्री हिट बॉल घेऊन. ही फुलटॉस आहे. या वेळेला फाईन लेग ग्लान्स, बॉल चालला गॅप मधून, बॉल सीमारेषा पार, चौकार. काय जबरदस्त खेळ आपण पाहतो की प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार षटकार चौकार असे मात्र नक्कीच तिथे आपल्याला आकलन मात्र धाफलक्यावरती पाहायला मिळत आहे. आणि पहिल्याच षटकामध्ये मात्र धावांचा अगदी पाऊस पाहायला मिळतोय. आणि तो निर्णय सत्यम दलवीने मात्र नक्कीच स्वीकारला. बॅटिंग करण्याचा तो निर्णय आता मात्र कुठेतरी आपण योग्य म्हणू शकतो. कारण आतापर्यंत आपण जर या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूची हाताळी झालेली आहे आणि 3 चेंडूमध्ये तब्बल संकेत पाटील 21 धावा खर्च केल्या.
स्वतः कॅप्टननेच निर्णय सार्थ ठरवलेला आहे असं म्हणता येईल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला समोरच्या बाजून लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, अतिशय सुंदर फटका, आणखी एक चौकार येतोय. जणू काय आपण युट्यूब वरती एखाद्या सामन्याचा हायलाइट पाहतो की काय ज्या अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती 6-4, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार, पाचव्या चेंडूवरती 4, त्यानंतर पुन्हा एकदा चौकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी बॅटिंग. एकही सिंगल नाहीये, एकही डबल नाहीये, अगदी चौकार षटकाराचा व्यापारी बनलाय फलंदाज सत्यम दलवी. आता मात्र नक्कीच कुठेतरी सत्यावरती चालत असताना फक्त 4च चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 25 धावा तब्बल फलकावर. ज्या खेळाडूंना संपूर्ण दिवसभर ही स्पर्धा गाजवलेली आहे, शेवटच्या मॅचमध्ये मात्र त्यालाच चोप पडतोय. आणखी एक ड्राईव्ह बॉल हवेत आहे, पुन्हा गॅप शोधलाय, डाऊन द ग्राउंड, आणखी एक चांगला फटका, आणखी एक चौकार येतोय सत्यम दळवीच्या बॅटमधून. सत्यम दळवी ऑन फायर. आणि चौकाराची हॅट्रिक सुद्धा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली सत्यम दलवीनं. काय जबरदस्त खेळ आज सत्यमच्या वतीने आपण पाहतोय. आज नक्कीच सत्यमच्या पाठीवरती शाबाकीची छाप नक्कीच पडेल, ते म्हणजे सुरेंद्र दळवी यांच्या माध्यमातून. आणि पाहू शकाल 29 धावा 5 चेंडूमध्ये आतापर्यंत संकेत पाटीलने खर्च केला आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. योग्य टेक्निकचा वापर योगेश आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजाकडून. चेंडूच्या मेरिटवर तो फटके खेळताना दिसतोय. तंत्रशुद्ध फटके त्याने खेळलेले आहेत. अप्रतिम फलंदाजी, नेत्रदीपक बॅटिंग करत असताना आमने संघाचा कर्णधार सत्यम दळवी. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता, येथे अपील होतंय विकेट कीपर कडून आणि यश पंचांचं बोट आकाशाकडे. अखेरच्या बॉलवर मिळतं यश गोलंदाज संकेत पाटीलला. कॅप्टन माघारी परततोय सत्यम दळवी, मात्र चांगली खेळी साकारल्यानंतर तो आउट होतोय. आणि कधी आपण जर पाहिले तर सत्यमच्या खेळाचा आपण जर विचार केला तर नक्की त्याच्यामध्ये प्रामाणिकता मात्र आपण पाहत असतो. पाहू शकाल बॅटचे एज होते, स्वतः सांगितलं की एक्झॅक्टली मी बाद आहे. आणि परंतु ज्या कार्यासाठी सत्यमला पाठवलं होतं त्या कार्यासाठी आपण जर पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने मात्र पार पाडलं. वैयक्तिक 28 धावांची त्यांनी ते खेळी साकारली. त्यासाठी त्यांनी फक्त 6 चेंडूंचा त्यांनी मात्र खेळ तिथे मात्र नक्कीच केला आणि त्यामध्ये पाहू शकाल टाळ्यांच्या गजराने त्याचा आता मात्र खेळाडू कक्षामध्ये स्वागत केला जातोय. जबरदस्त इनिंग. आजच्या दिवसामध्ये अनेक खेळाडूंना चांगल्या इनिंग्स खेळताना आपण बघितलेलं आहे, परंतु आजच्या दिवसातील एक सर्वोत्तम अशी इनिंग कॅप्टन सत्यमनं खेळलेली आहे. एकच षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3-3 षटकांची ही लढत आहे. जिंकणारा संघ हा अंतिम 3 मध्ये दाखल होणार आहे. कालच्या गटातून न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघ अंतिम 3 साठी क्वालिफाय झालेला आहे. आज बघायचं आहे आमणे की आमणे पाडा. एकाच ग्रामपंचायतीतील हे 2 गावं आपण पाहतो, हे 2 संघ आपण पाहतो आणि दोघांना मात्र एकमेकांचे नक्कीच डावपेची पूर्णपणे माहिती आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र खेळ सत्यमगड मात्र चांगला पाहायला आपल्याला. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली राजकुमारनं. पहिल्या चेंडू पाहिलं तर थोडंसं पडलं तर खाली राहिलं. कुठे ऑफस्पिनर चेंडू ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न किरण दलवीने केला, परंतु चेंडूमध्ये कुठलाही संपर्क तिथे मात्र पाहायला आपल्याला नाहीये. डॉट चेंडूची तिथे सांगता होताना आपण पाहतोय. 2 असे खेळाडू आहेत ज्यांनी आजचा दिवस पूर्णपणे गाजवलेला आहे. एकमेकांच्या समोर आहेत किरण दळवी आणि राजकुमार पाटील. यावेळेला बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय, लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. थोडीशी फंबलिंग पर्याप्त असेल फलंदाजांसाठी. 2 धावा ते घेत आहेत. एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलं जात आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 31 वर. 31 रन्स ऑन द बोर्ड. धावा भरपूर वेगाने येतात, त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला काहीतरी गतिरोधकाचं कार्य गोलंदाजांना एक्झॅक्टली करावं लागेल आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा तुम्हाला नक्कीच चांगलं कार्य करावं लागेल. परंतु इथे मात्र ओव्हरपिच चेंडू आणि मात्र चेंडूला पाठवलं लॉंग ऑनच्या बाहेर. किरण दलवीच्या बॅटमधून येणारा हा षटकार. भव्य हिट, अगदी त्याच्या स्लॉटमध्ये पडलेला बॉल होता हा ओव्हरपिच बॉल आणि त्याच्यावर घणाघाती प्रहार केलाय. पुन्हा एकदा किरण दळवी नावाचं वादळ आता घोंगावताना दिसतंय मैदानाच्या आतमध्ये. थैमान घातलेला अक्षरशः आजच्या दिवसामध्ये खेळपट्टीवर. जेव्हा जेव्हा तो उभा राहिलेला आहे तेव्हा तेव्हा त्याने चांगले फटके खेळलेले आहेत. प्रत्येक मॅच मध्ये जबरदस्त फलंदाजी केली आहे किरण दळवीनं. 6 धावांनी संघाची धावसंख्या गरुड झेप घेताना जाऊन पोहोचले 37 वर. अप्रतिम खेळ आज योगेश स्मृती आमने संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे. खास करून किरण दलवी, त्याचप्रमाणे सुरुवातीला सत्यमने मात्र खूप छान खेळ तिथे दाखवला आणि आता मात्र ऑनसाईडला पूल केला. मिड विकेटला मात्र फिल्डर आहेत. पहा पुन्हा आता मात्र त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याचवेळेस 2 धावा. म्हणजे मोठा प्रेशर या मॅच मध्ये आपल्याला जय बोलण्याचा आपल्या संघाच्या खेळाडूंवरती जे पाहायला मिळतोय.
निश्चित रूपाने दबावात आहेत खेळाडू असं म्हटलं तर वावगं ठरू नये, कारण या अगोदर देखील लॉंग ऑनला मिसफील्ड झाली होती, तेथे एक धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये करण्यात आलं होतं आणि त्यामुळे घडलं काय की किरणकडे पुन्हा स्ट्राईक गेली, त्यानंतर त्याने षटकार ठोकला आणि आता पुन्हा एकदा जिथे एक धाव व्हायला पाहिजे होती तेथे 2 धावा मिळालेल्या आहेत. स्ट्राईक पुन्हा एकदा किरणकडे असेल. खरं तर सागर देखील तेवढाच स्फोटक फलंदाज आहे, पण निश्चित रूपानं धावांचं नुकसान आहे ते सोसावं लागतंय जय भोलेनाथ आमनेपाडा संघाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एक दाखवट टप्प्याचा बॉल होता, मात्र यावेळेला थोडासा लवकर खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू, चांगला बॉल, एक धाव येथे मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन द बोर्ड. म्हणजे असं वाटतं की 50 धावांच्या पुढे आज आपल्याला या मॅच मध्ये आकडा पाहायला मिळू शकेल. ज्या अनुषंगाने बॅटिंग सुरू आहे किरण दळवी, त्यानंतर सागर फुलोरे आता मात्र नक्कीच स्ट्रायकिंग एंडला आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मार्गस्थ आहे आणि तब्बल 40 धावा धाफलक्यावरती जोडल्या गेल्या. फक्त एकच गडी ते मात्र बाद झाले सत्यमच्या रूपानं. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग्समध्ये. फ्लायटेड डिलिव्हरी, फुल टॉस, स्विंग केला ऑन साइडला, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल आउट ऑफ द पार्क. यावेळेला सागरच्या बॅटमधून येतोय षटकार. बैठक शॉट पाहू शकाल या ठिकाणी कशा रीतीने माझा तो फटका त्याने एक्झिक्यूट केला. गुडघ्यावरती पूर्णपणे वजन ट्रान्सपोर्ट केलं आणि त्यानंतर अगदी फ्लॅट सिक्सर आपण नक्कीच पाहिलं आणि अशा रीतीने 2 षटकाचा केली ते मात्र संपन्न झालं. तब्बल 46 धावा, म्हणजे या 23च्या सरासरीने आतापर्यंत धावफलकावरती इथे धावा जोडल्या गेल्या आणि जर ही सरासरी जर शेवटच्या क्षणापर्यंत जर टिकून ठेवली तर किमान 65-70चा आकडा आपल्याला नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळू शकेल. या मॅचमध्ये राजकुमार पाटील सुद्धा मागणा ठरलेला आहे. 17 धावा तब्बल त्याला देखील मोजाव्या लागल्या, परंतु क्षेत्ररक्षणाची सुरुवातीला साथ मिळाली नाही. काही कमजोर चेंडू टाकले, चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल अगदी फ्लायटेड बॉल होता, एखाद्या स्पिनर प्रमाणे त्यानं चेंडूला लूप दिला होता, परंतु तो बॉल देखील कमजोर पडला. फुल टॉस झाला आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतलाय सागर फुलोरेने. अप्रतिम षटकार जोडलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 29 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 धावा, धावसंख्या 46 वर जाऊन पोहोचले. अतिशय मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना ह्या सामन्यामध्ये योगेश स्मृती आमणे संघ. चल आपण स्पीडअप करूया. अजूनही मात्र या पहिल्या इनिंग मधील एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग आज पहिल्या इनिंग मध्ये या योगेश स्मृती आमणे संघाच्या वतीने आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे मात्र संपन्न झाला. तब्बल 46 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल. हा चेंडू सुद्धा मात्र फुलटॉस आहे, परंतु हा फटका मिस टायमिंग आहे. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राच्या चेंडूवरती झेपावतोय तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर हा बॉल चांगला होता, थोडा लो फुल टॉस बॉल होता आणि त्याच्याकडे वेग देखील आहे राहुलकडे. आपण बघितलं या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी चांगली वेगवान गोलंदाजी केली आहे आणि आजचा दिवस राहुलचा देखील राहिलेला आहे. मागच्या सामन्यातील तो हिरो ठरलाय. अष्टपैलू कामगिरी त्याची पाहायला मिळालेली आहे, परंतु सध्या कुठेतरी संघ थोडासा पिछाडीवर दिसतो या मॅचमध्ये. पुन्हा एकदा फुल टॉस टर्न केलाय डीप स्क्वेअर लेगला. गॅप मिळत नाहीये, फिल्डर उपस्थित, परंतु ऑकवर्ड बाउन्स आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा चौकार. म्हणजे सर्व काही आपण जर पाहिलं तर कुठेतरी आज या मॅच मध्ये आमने संघाच्या बाजूनेच मात्र या ठिकाणी घडत असताना पाहू शकाल फटके सुद्धा चांगले येत आहेत आणि त्यानंतर मिसफिल्डिंग सुद्धा मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचा सुद्धा फायदा आमने संघाला होत असताना आणि या चौकार साईडने 50 धावांचा जो टप्पा आहे तो मात्र कंप्लीट होताना पाहिला आपण. 52 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जबरदस्त स्थितीमध्ये आपण पाहतो आमने संघाला या महत्वाच्या मॅच मध्ये. धावांची अक्षरशः लयलूट करतायत आमने संघाचे फलंदाज या आजच्या शेवटच्या मॅच मध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला थ्रू द लाईन, स्विंग केला ऑन साइडला, गगनचुंबी फटका, बॉल चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषा पार. षटकार. जणू काय आकाशाला गवसणी घालणारा स्ट्रोक होता. एवढा उंच चेंडू गेला आणि जे अंतर कापायचं होतं ते सुद्धा अंतर कापलं. म्हणजे असं वाटतं की कुठेतरी मात्र प्रॅक्टिस सुरू आहे आणि त्या प्रॅक्टिसच्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी होत आहे. आज या अंतिम सामन्यामध्ये जय भोलेनाथ आमनेपाडा संघाच्या सर्वच गोलंदाजांना चुकीची चेंडूची हाताळणी गेली आणि त्याच्यावरती मात्र योग्य रीतीने फलंदाजी, चांगले स्ट्रोक तिथे सजवले गेले आणि आता मात्र धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 58 धावा. 22 धावांवर खेळतोय किरण. आणखी 6 धावांची भर पडेल. बॉल पाठवलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक उत्तुंग षटकार. असं वाटतं की मात्र नक्कीच कुठेतरी मैत्रीपूर्ण सामना सुरू आहे, परंतु गोलंदाजाने मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी संधी दिलेली आहे फलंदाजांना की एक्झॅक्टली तुम्ही मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करा, त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल आणि तशा प्रकारचा खेळ आज आपण आमने संघाच्या वतीने पाहतोय. जबरदस्त इथे मात्र खेळ आणि या षटकाराच्या साईडने तब्बल 64 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सुरेन दळवी देखील या सामन्याचा आनंद लुटतायत आणि त्यांच्याकडून आमने संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. स्पर्धेचं देखील त्यांनी कौतुक केलेलं आहे. थँक्यू सो मच.
खुश असणारच आहेत सध्याच्या घडीला, कारण संघाची कामगिरीच तेवढी जबरदस्त चालू आहे. षटकारांचा मुसळधार पाऊस पडतोय नांदकरच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये. मात्र हा बॉल चांगला आहे, यावेळेला चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली होती. चांगल्या लेंथवर गोलंदाजी. या अगोदर भरपूर कमजोर चेंडू पाहायला मिळालेले आहेत, त्याचा फायदा उचलला गेलाय फलंदाज किरणकडून. किरणने प्रत्येक मॅचमध्ये तुफानी इनिंग्स खेळलेली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत आहे, परंतु फिल्डर फार दुरून येत आहेत. पोचेल का नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा तर केली गेली होती. अखेरच्या क्षणाला तेथे फंबलिंग देखील पाहायला मिळते. गुणेशनं बॉल उचललाय, फेकलाय आणि येथे फलंदाज धावबाद होतोय. नॉन स्ट्रायकर सेंडला किरण दळवी. शेवटचा बॉल होता, त्यामुळेच तिसऱ्या धावेचा धोका पत्करला गेला. मात्र जबरदस्त बॅटिंग केली आहे किरणनं पुन्हा एकदा आणि धावांचा अक्षरशः डोंगर रचला गेलाय. 3 षटकांमध्ये एकूण धावसंख्या 66 आणि 67 धावांचं लक्ष असणार आहे जय भोलेनाथ आमनेपाडा टीम समोर. 18 बॉल्समध्ये 67 धावा बनवायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये जय हनुमान चौधरपाडा अक्षरशः नमवलं होतं, शमवलं होतं गोलंदाजांनी. त्याच गोलंदाजांची अक्षरशः आता पिसे काढण्यात आलेले आहेत आमने संघाच्या फलंदाजांकडून. सुरुवातीला सत्यम दळवी बरसला, कॅप्टननं 28 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर किरण दळवीचा शो पाहायला मिळाला. 30 धावा बनवल्या, फक्त 11 चेंडूंचा सामना केला. सत्यमनं 6 बॉल्समध्ये 28 धावांची तुफानी खेळी साकारली. आपल्यामध्ये मोरेश्वर सुतार उपस्थित झालेले आहेत, गावदेवी स्पोर्ट्स नांदकरचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचा आता सन्मान या व्यासपीठावर केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. खंडू पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण मोरेश्वर सुतार यांना सन्मानित करायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण येथे आभार मानूयात नांदकरकरांचे, कारण नांदकरमध्ये ही स्पर्धा रंगते. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावधचं हे आयोजन आहे, परंतु नांदकरकरांची चांगली साथ मिळालेली आहे आणि नांदकरचे उत्कृष्ट क्रिकेटपटू मोरेश्वर सुतार यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जात आहे. आणि नक्कीच आपण जाऊया आता मात्र दुसऱ्या इनिंगकडे. तुम्हाला लगेचच छत्रछत्र सजवायचा आहे योगेश मूर्ती 11 आमने संघ. आणि जर आजच्या दिवसांमधून जर हा संघ क्वालिफाय झाला तर मित्रांनो आज सायंकाळच्या सत्रामध्ये सुरेंद्र दळवी यांच्या माध्यमातून तुम्हाला मेजवानी असणार आहे. चला लगेचच तुम्हाला फिल्डिंग सजवायची आहे आणि या सलामीची जोडी सुद्धा तुम्हाला लगेचच पाठवायची आहे गुणेश, कारण खूप मोठा लक्षाचा मात्र या ठिकाणी पाठलाग करावा लागेल. तुम्हाला नक्कीच टॉप 3 मध्ये प्रवेश करायचा असेल तर आज गोलंदाजानं कुठेतरी या महत्वाच्या मॅच मध्ये खूपच निराश केलं. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तरी तब्बल 29 धावा संकेत पाटीलने खर्च केल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये राजकुमारनं 17 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये राहुलनं 20 धावा खर्च केल्या आणि 66 धावसंख्येपर्यंत योगेश 11 आमने संघ पोहोचू शकला. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल गोल्डन मॅन ऑफ सावध या स्पर्धेसाठी ज्यांचं अपार मेहनत अपार नक्की मित्र म्हणून या ठिकाणी या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान लाभलेलं आहे. श्री युवा उद्योजक सन्माननीय हरीशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला 67 धावांचा इथे बातला करायचा आहे. तुम्हाला फिल्डिंग लगेच लावायची आहे. प्लीज कुठल्या संघावरती कशा रीतीने अन्याय होणार नाही याची आपण सुद्धा काळजी करायची आहे, कारण सलामी जोडी गुणेश पाटील त्याच्या सोबतीला आपण पाहू शकाल राहुल आहे. आक्रमकता मात्र नक्की तुम्हाला दाखवावं लागेल, खास करून पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या खेळीमध्ये तुम्हाला नक्कीच चांगला स्टार्ट द्यावा लागेल. पहिला चेंडू फुलटॉस होता, परंतु शरीराचा वेध घेताना चेंडू पाहायला मिळाला. सागरनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात केली. पंचांचा लीग बायचा इशारा. अवंतर दावेने मात्र या ठिकाणी संघाची श्रीगणेशा होता असताना खरं तर हा लूज बॉल होता, फुलटॉस बॉल होता. पहिलाच बॉल एक षटकार ठोकण्याची संधी होती फलंदाजाकडे, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये गुणेश पाटीलला. फार जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन मिस केली. एक धाव मिळाली लेग बायच्या रूपात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सागर. यावेळेला चेंडूला आपटी देण्याचा प्रयत्न, मात्र दिशा भरकटली गेली. वाईटचा इशारा पंच पवार यांचा येतोय. 2 धावा फलकावर.
एका चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 67 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयाकरिता. फारच कठीण कार्य आहे फलंदाजांसमोर. खूप मोठं टार्गेट, परंतु अशक्य असं क्रिकेटच्या खेळामध्ये काहीच नसतं. ओ स्विंग अँड मिस. बघा आता दडपण स्पष्टपणे जाणवतंय फलंदाजांवर. चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न, अंधाधुंद पद्धतीनं बॅट फिरवण्याचा प्रयत्न तेथे केला गेला होता. आणि वेग सुद्धा खूपच छान प्राप्त करतो सागर या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर, कारण तिन्ही चेंडू अतिशय वेगाने त्यांनी हाताळले. पहिला चेंडू नक्कीच फुलटॉस होता, परंतु त्यानंतर चांगली लेंथवरती त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हो इथे मात्र मिस टायमिंग फटका आहे. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय. झेल पकडण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप आणि राहुलला मात्र इथे जीवनदान. चौकार षटकारांची भाषा येथे बोलावी लागणार आहे फलंदाजांना. प्रत्येक ओव्हरमध्ये आपण बघायला गेलो तर 3 ते 4 मोठे फटके हे खेळावे लागतील, तेव्हाच हे समीकरण त्यांच्या आवाक्यात येऊ शकतं. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. सुरेख बॉल, काय भन्नाट वेग पाहायला मिळतोय. चांगल्या लेंथवर गोलंदाजी करत असताना सागर फुलोरे, आमने एक्सप्रेस. आज सर्वच काही आपण जर पाहिलं तर कुठेतरी या आमने संघाच्या बाजूने पत्र पाहिलं तर तिन्ही विभागामध्ये त्यांचं आतापर्यंत चांगलं कार्य आपण म्हणू शकतो. या प्रथमतः फलंदाजाने योग्य तो लक्ष इथे मात्र उभारा. 66 धावा त्यांनी मात्र जोडल्या. पावलांचा वापर, चाबुक शॉट, वॉटर स्ट्रोक, चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र निघून जातो. 4 धाबांसाठी चौकार. मॅग्निफिसंट शॉट बाय गुणेश पाटील. पावलांचा वापर केला होता आणि फ्रंटफुटला येत असताना हा शॉट बॉल त्याने पुल केलाय. एक चांगला फटका. नेप स्क्वेअर लेगला फिल्डर उभा होता, मात्र त्या फिल्डरच्या उजवीकडून बॉल काढलाय. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमा पार. 4 धावा मिळत आहेत. पहिला चौकार येतोय जय भोलेनाथ आमनेपाडा टीमसाठी. नक्कीच प्रयत्न करतोय गुणेश पाटील आणि तुम्हाला प्रयत्न करावाच लागेल, कारण प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठा फटका मात्र खेळायचा आहे आणि ती क्षमता गुणेश पाटीलकडे आहे. नक्की त्या सामन्याला जर कलाटणी द्यायची असेल तर मात्र गुणेश पाटीलला मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन. चला थोडंसं स्पीडअप करूया, जास्त वेळ आपण घेऊ नका. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 60 धावांची तब्बल आवश्यकता आहे. यावेळेला स्टेप्समध्ये कदाचित गोलंदाज चुकला असावा. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जात असताना सागर फुलोरे. 13 चेंडू 60 धावा. परिस्थिती देखील आपण आता बघायला गेलो तर गोलंदाजांच्या बाजूने दिसते, कारण सूर्यप्रकाश फार कमी होत चाललेला आहे. सूर्य अस्ताला गेलेला देखील आहे. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट आणि फलंदाजाला तंबूत परतावं लागेल. फलंदाज धावबाद. पहिल्या धक्का इथे मात्र जय भोलेनाथ आमनेपाडा संघाला लागत असताना राहुलच्या रूपानं. तर चला लगेच तुम्ही एकत्र येऊ नका प्लीज. फलंदाज बाद झाला किंवा एखादा मोठा फटकाला तर तुम्हाला लगेचच फिल्डिंग लावायची आहे. नवीन फलंदाज राजकुमार आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. पहिल्या षटकाचा केली ते मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 1 गडी बाद 7 आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही मात्र या ठिकाणी 60 धाबांची आवश्यकता. आज खरे तर जय भोलेनाथ आमनेपाडा संघानं इथपर्यंत पोहोचून देखील सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला असं मी म्हणेन. फार चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली होती, पण या महत्त्वाच्या मॅचमध्ये गोलंदाजांनी कच खाल्ली. विशेषतः संकेत जो त्यांचा ट्रम्प कार्ड गोलंदाज राहिला होता फार मागणा राहिला आणि त्यानंतर इतर गोलंदाज देखील आपल्याला खर्चिक ठरताना पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 29 धावा संकेतनं खर्च केल्या. त्यानंतर राजकुमार आणि राहुलचं षटक देखील खर्चिक राहिलं आणि त्यामुळेच पूर्णपणे दबाव जो आहे तो फलंदाजांवर आलेला आहे. धावांचा पाठलाग करत असताना जी सुरुवात अपेक्षित होती गुणेश आणि राहुलकडून ती सुरुवात देखील पाहायला मिळत नाहीये. म्हणजे आता मात्र या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूनच तुम्हाला खेळावं लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये तुम्हाला तब्बल 10 षटकार इथे मात्र मारायचे आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकाल बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाजाने चेंडूला मात्र स्टॉप केलं. निर्धाव चेंडूने मात्र षटकाला सुरुवात किरण दलवीने इथे मात्र केलेली आहे. 12 चेंडूमध्ये 10 षटकार बोलायला बरं वाटतं परंतु बोलणं सोपं आहे, करून दाखवणं फारच कठीण आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. त्रिफळा उद्ध्वस्त. सुरेख बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. राजाचा फसतोय आणि राजा देखील बाद. पाहू शकाल आपण अगदी 2 पायांच्या मधून चेंडू मात्र या ठिकाणी निघून गेला. रिप्ले मध्ये पाहूया. किरण दलवीचा जबरदस्त हा चेंडू आणि नक्कीच 2 पायांच्या मधून अगदी चेंडू वेगाने निघून गेला आणि एस्टांवरती जाऊन धडकला आणि त्रिफळा तिथे मात्र उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि अशा रीतीने दुसरा धक्का मात्र जय भोलेनाथ आमनेपाडा संघाला लागत असताना थोडासा खेळी मिलीचं वातावरण नक्कीच आपण पाहतोय. एकीकडे एक खुशी आहे, दुसरीकडे गम आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे
एक संघ नक्कीच विजय होणार आहे, एक संघाला नक्कीच पराभव स्वीकारावा लागणार आहे. आणि आता मात्र आमनेपाड्याचे जे प्रेक्षक होते ते हळूहळू आपल्या गावाकडे वाटचाल करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, कारण सामन्याचा निकाल जो आहे तो जवळपास स्पष्ट होत चाललेला आहे. 10 चेंडूंमध्ये 10 षटकार ठोकले गेले तरच येथे आमनेपाडा संघ विजेता ठरू शकतो. परंतु सुरेख गोलंदाजी, आणखी एक चांगल्या बॉलची हाताळणी केली गेली आहे गोलंदाज किरणकडून. किरण दळवीला पहिल्या मॅचमध्ये चांगला चोप पडला होता, मात्र या मॅचमध्ये खूप चांगली गोलंदाजी करतो आणि फलंदाजी तर त्याची बहरतच गेलेली आहे. उत्तरोत्तर प्रत्येक मॅचमध्ये जबरदस्त योगदान आपल्या बॅटनं दिलेलं आहे किरण दळवीनं. प्रत्येक मॅचमध्ये मला वाटतं त्याने 25 पेक्षा अधिक धावा बनवलेल्या आहेत. या मॅचमध्ये 30 धावांचं योगदान दिलं. यावेळेला उंच उडवलाय ऑन साइडला, डीप मिड विकेटला गगनचुंबी फटका आणि बॉल आउट ऑफ द पार्क, षटकार. नक्कीच योगेश प्रति आमने या संघासाठी मात्र या ठिकाणी सूर्यजी दळवी यांच्या वतीनं नक्कीच मेजबानी अनाऊन्स केलेली आहे. परंतु मेजबानीनंतर अजून काही खाद्यपदार्थ असतील, नक्कीच त्याच्यामध्ये एनर्जी ड्रिंक असेल, सॉफ्ट ड्रिंक असेल, त्याची सुद्धा मात्र सुविधा अनिलजी फुलोरे आणि नवनाथ पाटील यांच्या वतीने केली जाणार आहे. तर अजून एक चांगला चेंडूची फेकी पाहू शकाल या ठिकाणी. ऑफ स्ट्रिंग वरती चेंडू होता आणि डॉट चेंडूने मात्र या ठिकाणी चेंडूची फेकी पाहायला मिळाली. जबरदस्त केला आज योगेश प्रति आमने या संघाच्या वतीने पाहायला मिळाला. आणि या सत्रामध्ये नक्कीच हा संघ कुठेतरी स्ट्रगल करत होता, परंतु ही स्पर्धा नक्कीच त्याच्यासाठी कुठेतरी लक फॅक्टर म्हणून नक्कीच ओळखली जाऊ शकेल. निवा एकविरा चषक 2024 फटका हवेत केला, डीप वर फेडलर चेंडूपर्यंत पोहोचतो आणि ऋषीने कमालीचा झेल पकडलाय. जबरदस्त कॅचिंग, अजून एक विकेटचं पतन आणि आता मात्र नक्कीच धक्का क्रमांक लागणारा हा तिसरा जय भोलेनाथ आमनेपाडा संघाला. 2 षटकाचा खेळीचं संपन्न. 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 10 फलकावरती धावा लागल्या गेल्या 13 आणि आता मात्र विजयासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 54 धाब्यांची आवश्यकता. एकतर्फा खेळ इथे पाहायला मिळाला. आज तिन्ही विभागामध्ये आपण विचार केला तर मात्र जबरदस्त कार्य आपल्याला योगेश प्रति आमने संघाच्या वतीने आपण पाहिलं. त्यांची फलंदाजी, त्यांची गोलंदाजी आणि गोलंदाजांना साथ मिळाली ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची. आणि जेव्हा तुमचा तिन्ही विभागामध्ये चांगला खेळ होतो तेव्हा तुम्ही कुठल्याही संघाला एखाद्या स्पर्धेमध्ये पराभूत करू शकता आणि ते कार्य आज आमने संघाच्या वतीने आपण पाहिलं. 14 षटक आहे विजय. इथं मात्र छोट्या बाकलीचा वापर केला गुणेशने, कारण गुणेशला माहिती की आता मात्र या सामन्यामध्ये काही उरलं नाहीये. तर नक्कीच त्याच बोले आता मात्र तो सुद्धा मात्र या ठिकाणी सिंगल डबल वरती आता मात्र भर टाकण्याचा कार्य करतोय. एक औपचारिकता शिल्लक आहे असंच म्हणावं लागेल. फक्त 5 लिगल चेंडू मात्र या ठिकाणी हाताळायचे आहेत गोलंदाज विजयला आणि या विजयापासून आता मात्र कोणी थांबू शकणार नाहीये योगेश प्रति आमने संघाला. आजचा दिवस अतिशय सुंदर रीतीने आपण खेळ नक्कीच पाहिला. एकूण 12 संघांना आज या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. सरळ बॅटे, लॉफ्टेट, ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑनवरती चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, चांगली फेक होते. आणि 12 संघांपैकी आपण जर पाहिले तर आता मात्र टॉप 3 मध्ये जाण्यासाठी जे दरवाजे आहेत ते आता मात्र नक्कीच पूर्णपणे खुले झालेले आहेत योगेश इलेव्हन आमने संघासाठी. फक्त थोडा वेळ तुम्हाला नक्कीच वेट करावा लागेल. परंतु आपण आमनेपाडा संघाचं सुद्धा कौतुक करू की त्यांनी सुद्धा मात्र पूर्ण दिवसभरामध्ये चांगला खेळ प्रस्थापित केला. इथे मात्र फटका चांगला आला आणि पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 7 धावांसाठी गुणेश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. जेव्हा 3 षटकामध्ये आपण 60+ जो टार्गेट पाठला करतो तेव्हा मात्र फलंदाजीवरती नक्कीच दडपण प्रेशर असतो आणि त्याच दडपणामध्ये आता मात्र आज कुठेतरी या बॅकफुटवरती आपल्याला आमनेपाडा संघ पाहायला आपल्याला विजय पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओहो, स्लोर होता आणि त्यानंतर पाहू शकाल लो फुलटॉस फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट फॅलेगचा फिल्डर अगदी डीप मध्ये जाऊन चेंडू उचलून फेक करतोय. तो परत 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली आणि आता मात्र विजयापासून 2 पावलं दूर योगेश प्रति इलेव्हन आमने संघ. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण याच क्षणाची मात्र हा संघ आतुरतेने मात्र या सत्रामध्ये वाट पाहत होता. परंतु स्विच हिट, जबरदस्त फटका, रिव्हर्सचा फटका काढला बाहेर आणि चेंडूला पाठवलं अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 4 धावांसाठी चौकार. अशा फटक्याने मात्र नक्कीच उपस्थित जे प्रेक्षक आहेत त्याचं तुम्ही नक्कीच मनोरंजन करू शकता. विजय आणि पराभवाचा जो अंतर आहे तो तुम्ही कमी करू शकता आणि ते कार्य आता मात्र फलंदाज मोनिश नक्कीच तिथे मात्र करण्याचा प्रयत्न